अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु शरणम. नवरात्रातील देवीची ओटी भरणं हा कुलाचार आहे. याबाबत आज थोडी आपण माहिती घेऊया. खण नारळाने देवीची ओटी भरणे हा देवीच्या दर्शनाच्या वेळी करावयाचा एक प्रमुख उपचार आहे. हा उपचार शास्त्र समजून आणि भावपूर्ण आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात भाविकाला होतो. आता देवीची ओटी योग्यरित्या कशी भरावी आणि देवीची कृपा कशी संपादन करावी याबाबत खालील गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. देवीची ओटी भरण्याचं महत्त्वाचं कारण काय? देवी पूजनाची सांगता देवीची ओटी भरून खण साडी अर्पण करून करणे म्हणजेच देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय. देवीला खण आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्याआधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मूर्त सगुण स्वरूपात साकार होण्यास सहाय्य होते. देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आहे? देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते. एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावे. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या उंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे. देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. त्यामुळे देवी तत्व जागृत होण्यास सहाय्य होतं. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत. देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी. तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे. देवीची ओटी भरताना होणारी सूक्ष्मातील सूक्ष्म प्रक्रिया त्यामुळे अनेक उत्तम लाभ आणि प्रासादिक अनुभव येतात. नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते. हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते आणि नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षक कवच निर्माण होते. वस्त्रातून पृथ्वी तत्वाच्या सहाय्याने सात्विक लहरी प्रक्षेपित होतात. या लहरी नारळातील पाण्यात असलेल्या आपतत्वाच्या साहाय्याने प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे गतिमान होऊन कार्यरत होतात. त्यामुळे पूजा करणाऱ्याच्या देहाभोवती त्या लहरीचे एक संरक्षक कवच निर्माण होण्यास सहाय्य होते. तसेच साडी आणि खण यामध्ये असलेल्या देवी तत्वाच्या सात्विक लहरींमुळे आपला प्राणदेह प्राणमय कोश याची शुद्धी होण्यास सहाय्य होते. हाताची ओंझळ छातीसमोर येईल अशा पद्धतीने उभी राहिल्याने होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील चंद्रनाडी कार्यरत होण्यास सहाय्य होते. तसेच मनोमय कोशातील सत्व कणांचे प्रमाण वाढण्यास सहाय्य झाल्याने मन शांत होते. या मुद्रेमुळे पूजक देवतेसमोर जास्तीत जास्त विनम्र होतो. देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी हाताच्या बोटातून पूजा करणाऱ्याच्या शरीरात संक्रमित होण्यास सहाय्य झाल्याने शरीरातील अनाहत चक्र कार्यरत होऊन पूजा करणाऱ्याचा देवीप्रती भाव जागृत होतो. त्यामुळे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहांची शुद्धी होण्यास सहाय्य होते. जेवढा देवीप्रती भाव जास्त तेवढी पूजाविधीतून मिळाली सात्विकता आणि प्रासादिकता जास्त काळ टिकते. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्याचे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यास अग्रेसर असतात. त्यामुळे तांदूळाचा समावेश ओटीत प्राधान्याने केला जातो.
विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण किंवा साडी अर्पण केल्याने काय लाभ होतो? त्या देवीला तिचे तत्व जास्तीत जास्त लवकर आकृष्ट करून घेणाऱ्या रंगाचा खण किंवा साडी अर्पण केल्याने त्या देवीचे तत्व जीवासाठी अल्प कालावधीत कार्यरत होते. पुढील सारणीत काही देवींची नावे आणि त्या देवींची तत्व जास्तीत जास्त लवकर आकृष्ट करणारे रंग, त्या देवीच्या तत्वाशी संबंधित रंग दिलेले आहेत. 50% जास्त आध्यात्मिक पातळीचा किंवा भाव असलेल्या साधकाने विशिष्ट उद्देशासाठी देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण करण्याची तेवढी आवश्यकता नसते. कारण जीवाच्या भावावर किंवा प्रार्थनेवर अल्पाधिक प्रमाणात देवीच्या तारक किंवा मारक रूपांनी जीवाकरिता कार्य करणे अवलंबून असते. देवीचे तत्व व तत्वाशी संबंधित रंग कोणचे ते पहा. दुर्गा देवीला तांबडा रंग प्रिय आहे. महालक्ष्मीला तांबडा आणि केशरी रंग प्रिय आहे. श्रीलक्ष्मीला तांबडा आणि पिवळा रंग प्रिय आहे. सरस्वतीला पांढरा रंग प्रिय आहे. महासरस्वतीला पांढरा किंवा तांबडा रंग प्रिय आहे. काली मातेला जांभळा रंग प्रिय आहे. महाकाली मातेला जांभळा किंवा तांबडा रंग प्रिय आहे. देवीला 6 वारी साडीपेक्षा 9 वारी साडी अर्पण करणे हे अधिक योग्य ठरते. देवीला 9 वारी साडी अर्पण करणे हे पूजा करणाऱ्याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीनी 9 रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे एक प्रतीक असते. देवीप्रती भाव असणाऱ्या आणि गुरुकृपे योगाप्रमाणे समष्टी साधन करणाऱ्या पूजकाने त्यांच्या भावानुसार देवीला कोणत्याही प्रकारची साडी अर्पण केली तरी चालू शकते. कारण त्यांचा भाव महत्त्वाचा आहे. अपेक्षित फळाचा लाभ त्याला हा होतोच. देवी ही जगन्माता आहे. मात्र प्राथमिक टप्प्याच्या साधकांची, कर्मकांडांप्रमाणे साधना करणाऱ्यांची प्रत्येक गोष्ट नियमानुसार होणे महत्त्वाचे असल्याने त्यांनी देवीला 6 वारी साडीपेक्षा 9 वारी साडी अर्पण करणं हे जास्त योग्य आहे. 9 वारी साडी अर्पण करणं हे पूजा करणाऱ्याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीनी 9 रूपाच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक आहे. 9 वारी साडीतील 9 वार किंवा 9 स्तर हे देवीचे कार्य करणारी 9 रूपे दर्शवतात. 9 वारी साडी अर्पण करणे म्हणजेच मूळ निर्गुण शक्तीला, जिच्या देवी तत्वाची म्हणजे शक्तिरूपाची सर्व रूपे समावलेली आहेत, त्या दुर्गा देवीला तिच्या 9 अंगासह 9 रूपासह प्रगट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय. 9 हा आकडा दुर्गा देवीच्या कार्य करणाऱ्या प्रमुख 9 रूपांचे प्रतिनिधित्व करतो. देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या खणाचा आकार त्रिकोणी का असतो? त्रिकोणी आकार हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यापैकी ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडीत आहे. ब्रह्मांडातील इच्छालहरीचे भ्रमणही उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारात संक्रमित होत असते. देवीला त्रिकोणी आकारातील खण अर्पण करणे म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी आदिशक्ती श्री दुर्गा देवीची इच्छाशक्ती प्रबळ करून तिची कृपाशक्ती संपादन करणे होय. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.